नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। जर तुम्हाला समजत नसेल की आज नाश्त्यासाठी काय बनवू आणि जर तुमच्याकडे शिळी चपाती उरलेली असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे। काय ते रोज रोज पोहे उपमा खाणार, तर काहीतरी नवीन ट्राय करायचं असेल आणि चटपटीत खायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर इथे मी 4 चपात्या घेतल्या आहे। आता आपण याला मस्तपैकी मिक्सरमधून बारीक दळून घेऊ। तुम्ही हाताने पण चुरू शकतात, पण मिक्सरमध्ये चांगलं ओबडधोबड दळून घेऊ आपण। हे बघा, ओबडधोबडच दळून घेतलंय मी याला। चपातीचा चुरा एकदम टेस्टी बनण्यासाठी आपण घेतले आहे 2 कांदे, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची आणि घरचा कढीपत्ता। आपण याला एकदम व्यवस्थित बारीक कट करून घेऊ। इथे मी कांद्याला धुवून घेतला आहे, हाफ कट करून घेतला आहे। त्यानंतर टोमॅटो मी अर्धाच घेतला आणि त्यातल्या बिया काढून घेतल्या आहे, ज्याने की आंबटपणा कमी येईल। त्यानंतर मिरचीला पण धुवून घेतलं। सगळं व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे कट करण्यापूर्वी। मग आपण याला व्यवस्थित चॉप करून घेऊ बारीक बारीक। गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल एकदम गरम झालेलं आहे मस्तपैकी। त्यामध्ये आपण शेंगदाणे टाकू फ्राय करण्यासाठी। हे बघा, तुम्ही बघू शकता शेंगदाणे मस्तपैकी परतले आहे, त्यांचा कलर चेंज झाला आहे। आता आपण याला बाजूला काढून घेऊ आणि शेंगदाणे काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण जिरे, कढीपत्ता आणि मिरची टाकणार आहोत। तेल खूपच गरम झालं आहे माझ्याकडून, त्याच्यामुळे आपण लगेचच कांदा टाकून देऊ परतण्यासाठी। कांद्याला एकदम मस्त गुलाबी होईपर्यंत परतून घेऊ आपण। जसं पोह्यांना परतून घेतो त्याच प्रकारे आपण कांद्याला इथे परतून घेऊया। हे बघा, आपला कांदा गुलाबी सारखा परतला आहे मस्तपैकी। आता यामध्ये आपण टोमॅटो ॲड करू परतवण्यासाठी। त्याला पण एकदम व्यवस्थित मस्तपैकी परतून घेऊ आपण। सगळं व्यवस्थित परतल्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी हळद ॲड करू। त्यानंतर इथे मी आणखीन जास्त चव वाढण्यासाठी मॅगी मसाला ॲड केला आहे। त्यानंतर आपण जो चपातीचा बारीक भुगा करून घेतला होता त्याला आपण यामध्ये ॲड करू। शेंगदाणे पण तळून मी यातच ठेवले होते, सोबतच मिक्स करून घेऊ म्हटलं आणि एकदम व्यवस्थितपणे आपण याला परतून घेऊया। कमी गॅसवर परतून घेऊ। मस्तपैकी आपला झणझणीत आणि एकदम पोह्याला टक्कर देणारा नाश्ता तयार आहे। इतका मस्त लागतो ना, ट्राय करून नक्की बघा। तुम्ही शिळी चपाती कधीच फेकून देणार नाही, ही गॅरंटी आहे माझी तुम्हाला। सगळ्यात शेवटी आणि महत्त्वाचं म्हणजे आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालू। चवीनुसार याच्यासाठी म्हणते कारण की आपण चपातीचं पीठ मळताना पण मिठाचा वापर करतो आणि मॅगी मसाल्यामध्ये पण खूप सारं मीठ असतं, त्याच्यामुळे तुम्ही टेस्ट करून यामध्ये मीठ ॲड करा, किती पाहिजे मीठ त्यानुसार। इथे मी मीठ ॲड केलं आहे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं। सगळ्यात शेवटी आपण कोथिंबीर टाकू थोडंसं डेकोरेशनसाठी। गरज नाही आहे तशी काही, पण असेल घरामध्ये तर टाकली तर आणखीनच चव वाढेल। एकदम मस्त झणझणीत असा आपला चपातीचा भुगा, चपातीचा चुरा, काही पण म्हणू शकता तुम्ही, तयार आहे।
मस्तपैकी एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये आपला भुगा घ्यायचा, त्यावरती लिंबू पिळायचं आणि मस्तपैकी गरम चहासोबत ताव मारायचा आहे. याआधी तुम्ही असं काही खाल्लं होतं का? कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.